थँक्यू. ते काल जी छोटी मुलं इथे ऍडमिट झाली होती ना, त्या सगळ्यांचं बिल कोणी भरलं? थांबा चेक करतो. सर्व मुलांचे बिल धैर्य मुजुमदार यांनी भरलं. अहो पण तुम्ही सांगितलं का नाही आम्हाला? अहो पण असं कसं तुम्ही भरू दिलं? एकदा विचारायला तरी पाहिजे होते ना. सावी, अरे आपल्या सगळ्या पोरांची बिलं धैर्यानं भरली आहेत. काय त्यानं कशाला भरलं? तू भरायला कशाला दिलीस त्याला? अरे मला माहित पण नाही, मी यायच्या आधीच त्यानं बिल भरलं. आता भाऊंना समजलं तर त्यांना आणि वाईट वाटायचं. नाहीतर काय. नाही, आपण एक काम करू, त्याचे पैसे त्याला परत देऊ. हा, 1 मिनिट. चांगल्या मनानं भरला असेल त्यानं, राहू द्या, घरी जाऊयात आपण. आणि तसंही आता आपल्या चिंगूबाईला छान छान खाऊ द्यायचंय की नाही? काय चिंगूबाई? हा, आणि त्या दोघांना पण घ्यायचंय ना जाताना. चला. हा चल. सावकाश. हा, तुम्ही थांबा इथं, मी रिक्षा बघून आलो. घरकुल निवासी शाळेतील अपघात प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू. भाऊराव नाईक यांना अटक होण्याची शक्यता. रिक्षा. पैशांचा विचारू का परत एकदा? तुझं अजून आहेच का? सोडू काय तुम्हाला कुठं? नाही नको. लहान लेकर आहेत सोबत, सोडलंस? नाही नाही, आम्ही शाळेत चाललो होतो, आम्ही जाऊ रिक्षाने. थँक्यू. ते बिलाचे पैसे किती झाले होते? नाही मी करणार. माणुसकी म्हणून दिलेत मी ते पैसे. नाही, मला चांगलंच ठाऊक आहे, तुला आणि भाऊंना मी केलेली पैशाची मदत आवडली नसेल. हरकत नाही, तुमच्याकडे पैसे आले की तुम्ही द्या मला परत. आणि आधी जे काही झालंय ते डोक्यात ठेवू नका. मुलांच्या औषधा पाण्यासाठी अजून बराच खर्च लागणार आहे तुम्हाला. असो, ऊन बरंच आहे, मी सोडतो तुम्हाला. स्वतःसाठी नाही, पण ह्या लेकरांसाठी तरी चला. सोडतो मी. या, बसा बाळांनो. तर बाळांनो, आज एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कसं आहे, आयुष्यामध्ये संकट येतच असतात. काय किती मोठं संकट असू द्या, हो किती मोठं संकट असू द्या, पण आपला धीर जो आहे की नाही, तो संकटापेक्षा नेहमी मोठा असायला पाहिजे. आणि जेव्हा अशी मानसिकता असते की नाही, तेव्हा कसली पण संकट येऊ द्या, हो अशी निघून जातात. कशी? भाऊ, अरे चिंगी, कशी आहेस बाळा? मी बरी आहे.
ह्योच तो शाळेवर टपून बसलेला डोमकावळा. शाळा पडून वाचवायचं नाटक करतो. आमच्या शाळेवर नाट लावतो काय. आता याची कशी वाट लावतो. धैर्य. जरा कमी वाचला नाहीतर परत दवाखाना होताच होता. उठ उठ, काय करतोयस? ज्याचा नाट लागल्याने शाळा पडल्या त्याच्याच डोसक्यात टन्नू काढत होतो. परशा, अरे त्यांना आपली शाळा नाही पडली. उलट शाळा पडत असताना त्यानं तुम्हा सगळ्यांना सावरलं. आपल्याला वाचवलंय त्यानं. बघतोयस ना, चिंगी बरी झाली. हॉस्पिटलचं बिल पण त्यानंच भरलंय. तुमचं हे काय बिल असेल नसेल ते सांगा, मी पैसे देऊन टाकतो. नाही भाऊ, त्याची काही गरज नाही. बाय, मला कोणाच्या उपकाराच्या वजाखाली राहायचं नाही. भाऊ, अहो उपकार म्हणून नाही, माणुसकी म्हणून बिल भरलंय त्यांनी. आणि तुम्हीच म्हणता ना की एखादा माणूस सुधारत असेल तर त्याला त्याच्या आधीच्या कृतीसाठी त्याला तोलायचं नसतं म्हणून. तसाही नसावी. सुधारण्याच्या बहाण्यानं केलेली मदत उपकाराचं साधन होऊन पुढे माग घात करणारे व्यवहार व्हायला नकत. लहान मला दोघांनाही चांगलं ठाऊक आहे यांच्या डोक्यात कोणत्या व्यवहाराची चक्र चालू आहेत ती. पण भाऊ, सावी, असू दे. पण भाऊ, जीवावर संकट आलेलं असताना मजबुरीचा फायदा घेणं हे माझ्या तत्वात बसत नाही. आणि जे माझ्या तत्वात बसत नाही ते हा धैर्य मुजुमदार कधीच करणार नाही.
मला मान्य आहे, माझा इगो मोठा आहे, पण कोणाच्या जीवापेक्षा नाही. आणि ह्या लहान लेकरांच्या जीवापेक्षा तर नाहीच नाही. येतो. म्हणजे आजचा दिवस मावळला. रक्ताची डाग लागले, असे कसे रक्ताची डाग लागले. 14तनं 1 गेला, 13 राहिले. 14तनं 1 गेला, 13 राहिले. ताईसाहेब, धैर्याला सांगायचा लवकरात लवकर मुहूर्त शोधा. असं बसून राहू नका, नाहीतर 15व्या दिवशी हे मुजुमदारांचं साम्राज्य या जगातून वजा होईल कायमच. आई, अरे मामा, अजून काय हवं असेल तर सांगा. म्हणजे काय सांगणार ना. आई, बातम्यांवर लक्ष नव. नाही, त्या थेरड्यावर आरोप कोसळतच चाललेत. तशी ती शाळा आतनं पडलेलीच होती. होय की, म्हणूनच एक भिंत धाडकन कोसळली आणि आता हळूहळू पूर्ण शाळा कोसळणार. मी काय म्हणतो आई, त्या शाळेची आणि त्या थेरड्याची अवस्था नाजूकच आहे. माझं म्हणणं असं आहे की त्या थेरड्यासमोर आपण पुन्हा एकदा शाळेचा प्रस्ताव ठेवला तर तो स्वतःच विकायला तयार होईल. हा? आणि जरी त्यांना नाही विकली तर आपण त्याच्यावर पोलीस केस करू. मग नाईलाजानं त्याला जेलमध्ये जाऊन शाळेला कायमचं विसरावं लागेल. शाळेचा व्यवहार करायची वेळ आहे का ही? शाळा पडल्यामुळं आधीच त्यांची मनस्थिती वाईट आहे. त्यात अशा वेळेला आपण शाळेच्या व्यवहाराचं जाऊन बोलणं योग्य दिसतंय का? आणि आई, आता जर आपण असलं काही केलं ना तर लोकांना वाटणार की मुजुमदारांनी ही शाळा मुद्दाम पाडली. त्यामुळं याशी विनाकारांची बदनामी नकोय मला. काहीतरी झोले. अरे, आपली शाळा अशी पडणाऱ्यातली नव्हती. शाळेची इमारत मजबूत होती. झोल तर आहेच, वर विषय पण लई खोल आहे. हे बघ रिने, विषय खोल आहे. गप्प बस. बावळतात का? हा, काही काय बोलताय?
त्यानं माणुसकी दाखवली म्हणून मी पण माणुसकी दाखवायलाच गेले. माणूस की आणि तुला फोटो काढायला कोणी सांगितलं होतं? हा बरं, ते जाऊ दे सगळं. आता शाळा कशी पडली त्याच्यावर फोकस करू. एक मिनिट, हे काय आहे? हो हो, मी कळवतो तुम्हाला. हा? हो. काय वाईट झालं भाऊ. म्हणजे जे झालं ते व्हायला नको पाहिजे होतं. आपली शाळा पडायला नको पाहिजे होती. पण मी काय म्हणतोय, आता शाळा पडलेलीच आहे ना, विकली तर नाही. म्हणजे आता शाळा परत उभी करण्यासाठी किती दगड उपसायला लागतील. म्हणून मी करायची गरज नाही. आओ भाऊ, तुम्ही तर लगेच मनावर घेताय. आता तुम्ही शाळेचा लाईफ इन्शुरन्स काढला असेलच की. आता शाळा पडली म्हटल्यावर मोठी रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल ना? नाही, इन्शुरन्स काढलेला नाही. पण जरी काढलेला असता की नाही, मिळणारी रक्कम मी शाळा उभारणीसाठीच वापरली असती. भाऊ, हे बघा, हे मलबेत काहीतरी वेगळंच दिसते. होय की? हा? काय काही कळत नाही बरं का. पण दगड माती तर नक्कीच नाही. इथं काय करताय तुम्ही माझ्या बेडवर? ते जखम बघत होते, अजून बरी झालेली दिसत नाहीये. दुखत असेल ना खूप. मी एक काम करते, ड्रेसिंग चेंज करून देऊ का तुमचं? काही गरज नाही, मी करू शकतो माझी ड्रेसिंग चेंज. चहा आणलाय. हा बघितलं मी घेतो, तुम्ही या.
काय चाललंय तुमचं? ते मी अरे माझ्या रूम मध्ये येऊन काय चाचपताय? ते मी जरा पसारा आवरत होते. मी पुसून देऊ का फाईल? काही गरज नाहीये. कुणी सांगितलं होतं आवरायला? या फाईलची व्हॅल्यू काय माहितीये का तुम्हाला? आउट आउट. हे जाणून बुजून इथं पेरलेलं. म्हणजे शाळेची खोली पडली नाही, कुणीतरी मुद्दाम पाडली. कुणीतरी अपघाताची अफवा उठवून भाऊंचा घात केलाय. पोलिसांना हे दाखवायलाच पाहिजे.